आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड चा चॅप्टर 3 प्लांट किंगडम याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. आधी मार्किंग्स बघून घेऊया. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ते नोट डाऊन करून घ्या आणि मग आपण कन्सेप्ट्स कडे जाऊ. पहिल्या पेजवर आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम आणि नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम या दोन महत्त्वाच्या टर्म्स आहेत. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम ही व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स ऑफ प्लांट्स वर बेस्ड होती आणि एंड्रोशियमचं स्ट्रक्चर सुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जायचं. वेअर एज नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम जी आहे ती नॉट ओनली एक्सटर्नल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर्स, इंटरनल फीचर्स, अल्ट्रास्ट्रक्चर, एनाटॉमी, एम्ब्रिओलॉजी आणि फायटोकेमिस्ट्री ह्या सगळ्या कन्सेप्ट एकत्र करून क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आहे जॉर्ज बेथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी. ही नावं इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर सध्या आपण कोणती क्लासिफिकेशन सिस्टीम वापरतो तर ॲट प्रेझेंट ही आहे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम विच इज डिपेंडंट ऑन इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. न्यूमेरिकल टेक्सॉनॉमी मध्ये इट इज बेसिकली बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स, ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण ऑब्झर्व करू शकतो आणि मग या इझिली आपल्याला नोट डाऊन करण्यासाठी काही नंबर आणि कोड्स असाइन केलेले आहेत सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर सायटोटॅक्सॉनॉमी मध्ये ॲज द नेम सजेस्ट सायटोलॉजिकल इन्फॉर्मेशन लाईक क्रोमोझोम नंबर, स्ट्रक्चर, बिहेवियर या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. आणि किमोटॅक्सॉनॉमी मध्ये ॲज द नेम सजेस्ट किमो, केमिकल कन्स्टिट्यूएंट्स ऑफ द पर्टिक्युलर प्लांट कन्सिडर करून त्यानुसार क्लासिफिकेशन केलं जातं. आता आपण बघूया की प्लांट्स हे एक्झॅक्टली कसे डिवाइड केलेले आहेत. प्लांट्स हे सर्वात आधी डिवाइड केले जातात ते म्हणजे क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोगॅम्स मध्ये. क्रिप्टोगॅम्स म्हणजे नॉन फ्लॉवरिंग आणि फनेरोगॅम्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स. हे क्रिप्टोगॅम्स हे अजून 3 क्लासेस मध्ये डिवाइड केले जातात. ते म्हणजे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. थॅलोफायटा म्हणजे आपल्याला माहिती आहे अल्गी. ब्रायोफायटा हे फर्दर डिवाइड केले जातात इन लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस. फनेरोगॅम्स जे आहेत ते मेनली 2 सब क्लासेस मध्ये डिवाइड केले जातात. ते म्हणजे जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. आणि हे अँजिओस्पर्म्स फर्दर डिवाइड केले जातात डायकॉट्स आणि मोनोकॉट्स मध्ये. हा चार्ट एकदा रिवाइज करूया. प्लांट्स हे डिवाइड केले जातात क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोगॅम्स मध्ये. क्रिप्टोगॅमच्या 3 कॅटेगरीज आहेत थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. थॅलोफायटा मध्ये मेनली येतात ते असतात अल्गे आणि अल्गेच्या पुढे काय क्लासिफिकेशन आहे आपण सेपरेटली बघूया. ब्रायोफायटा मेनली डिवाइड होतात लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस मध्ये. टेरिडोफायटाचे पण पुढे सब क्लासिफिकेशन आहे पण ते आता आपल्याला इन्क्लुडेड नाहीये. फनेरोगॅम्स मध्ये 2 कॅटेगरीज आहेत जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्सच्या अंडर डायकॉट्स आणि मोनोकॉट्स येतात. प्रत्येकाचे डिटेल्स आपण आता बघूया. पहिली सुरुवात करूया ते म्हणजे अल्गेपासून. अल्गेचे काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते इथे मार्किंग केलेली आहेत ती मार्किंग करून घ्या. आपल्याला अल्गे, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स यांच्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन आहे. मग ही सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन एकत्र लक्षात कशी ठेवायची. 2 पार्ट मध्ये आपल्याला या सगळ्या क्लासेसची इन्फॉर्मेशन, या सगळ्या डिव्हिजन्सची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. कशी काय तर पहिला जे पार्ट आहे तो म्हणजे कॉमन फीचर्स. या सगळ्यांमध्ये कॉमन फीचर्स काय काय आहेत आणि दुसरं आहे ते म्हणजे स्पेशल फीचर्स. हे सगळे डिव्हिजन्स एकमेकांपासून वेगवेगळे कसे आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जी इन्फॉर्मेशन थोडी असणार आहे आणि लक्षात ठेवणं सोपं जाणार आहे. सो या अल्गेचे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही या स्लाइडवरनं मार्क करून घेऊ शकता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आणि मग आपण त्याचं डिटेल डिस्कशन करूया सो दॅट सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवता येईल.
इथे सुद्धा पुढे अल्गेचे फीचर्स, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गे, हे ह्याचा पुढचा पॅरेग्राफ आहे. याची मार्किंग्स तुम्ही करून घेऊ शकता. मी मुद्दामून इथे कुठल्याही प्रकारे सांगत नाही की दिस पर्टिक्युलर पार्ट हा लक्षात ठेवायचा आहे, हा लक्षात ठेवायचा आहे, कारण आपण या सगळी हे दोन्ही मोठे मोठे पॅरेग्राफ एका सिंगल स्लाइडवर इझिली लक्षात ठेवणार आहोत. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गे. सर्वात पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर दे आर मेनली एक्वेटिक. ते फ्रेश वॉटर अँड मरीन वॉटर. डिफरंट स्पीशीज ऑफ अल्गे हे फ्रेश वॉटर आणि मरीन वॉटर या दोन्ही टाईपच्या हॅबिटॅटवर सापडतात. त्याच्यानंतर अल्गेची जी मेन बॉडी आहे इज कॉल्ड ॲज थॅलस, म्हणूनच त्याला थॅलोफायटा असं पण इथे म्हटलेलं आहे. तिसरा पॉइंट काय आहे, हे अल्गे जे आहेत त्यांचं मेन रिप्रोडक्शन जे आहे हे फ्लॅजेलेटेड झूस्पोर्सनी होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन मेनली हे फ्लॅजेलेटेड झूस्पोर्सनी होतं. सगळ्या टाइप्स ऑफ अल्गेमध्ये हे कॉमन आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट टू रिमेंबर. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. युलोथ्रिक्स अँड स्पायरोगायरा याच्यामध्ये आयसोगॅमी दिसून येते. आयसोगॅमी म्हणजे नक्की काय, इथे बोथ द गॅमेट्स आर ऑफ सेम साइज. जो मेल आणि फिमेल गॅमेट असतो ते सेम साइजचे असतात. मग त्यांच्यामध्ये मोटाईल गॅमेट सुद्धा असू शकतात किंवा नॉन मोटाईल सुद्धा असू शकतात, पण त्यांचा साईज जो असतो तो सेम असतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे युडोरिना. याच्यामध्ये काय दिसून येते, ॲनिसोगॅमी. इथे ॲनिसो म्हणजे द गॅमेट्स आर अनइक्वल, एका साईजचे नसतात, वेगवेगळ्या साईजचे असतात. एक छोटा असतो, एक मोठा असतो. आणि तिसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे वॉल्वॉक्स आणि फ्युकस. यांच्यामध्ये ऊगॅमी दिसून येते. ऊचं मिनिंग आहे एग, कारण एग इज डॉमिनंट हिअर. याच्यामध्ये काय आहे, एग सेल जो आहे किंवा जे फिमेल गॅमेट आहे हे आहे नॉन मोटाईल आणि इट इज लार्ज, आणि जे मेल गॅमेट आहे ते आहे मोटाईल आणि इट इज स्मॉल. सो वॉल्वॉक्स आणि फ्युकस मध्ये ऊगॅमी दिसून येते. अल्गेमध्ये जो फिफ्थ आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते म्हणजे ऑल अल्गे कंट्रीब्यूट टुगेदर ॲज अ मेजर कार्बन डायऑक्साईड फिक्सर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतरची काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. एक शेवटचा छोटासा पॉइंट आहे तो म्हणजे डायरेक्ट हे अल्गे ॲज अ फूड म्हणून वापरले जातात. आणि याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत, पॉर्फायरा, सार्गॅसम आणि लॅमिनारिया. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे की स्पेस ट्रॅव्हलर्स जे असतात ते बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन याच्यासाठी क्लोरेलाचा वापर करतात, विच इज अ युनिसेल्युलर अल्गा. आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये जेव्हा टिश्यू कल्चर किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये जे मीडियम वापरलं जातं टू ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दॅट मीडियम इज कॉल्ड ॲज अगार मीडियम. आणि ते सुद्धा एका प्रकारच्या अल्गेपासून तयार केलं जातं. आणि त्या अल्गेची नावं इथे दिलेली आहेत ती लक्षात ठेवायची आहेत, ग्रॅसिलारिया आणि गेलिडियम. सो हे मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गे झाले. आता डिफरंट टाइप्स ऑफ अल्गे. आपल्याकडे 3 टाइप्स ऑफ अल्गे आहेत, क्लोरोफायके, फिओफायके आणि रोडोफायके. सो या क्लोरोफायके, रोडोफायके आणि फिओफायके यांचे काय स्पेशलाइज्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघूया आणि मग एकत्र चार्ट बनवूया. हे मार्किंग जे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. हे क्लोरोफायकेचे मार्किंग झाले, हे फिओफायकेचे मार्किंग झाले आणि हे रोडोफायकेचे मार्किंग झाले. मार्किंग्स म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट्स की जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा रिव्हिजन करताना
सगळंच्या सगळं चॅप्टर पुन्हा न वाचता तुम्ही जे हायलाइट केलेलं आहे किंवा जे अंडरलाईन केलेलं आहे तेवढाच पार्ट फक्त वाचला तरी सुद्धा तो टॉपिक तुमचा रिवाइज होऊ शकतो. याने तुमचा वेळ वाचतो. सो म्हणून मार्किंग्स महत्वाची असतात. हे टेबल अत्यंत इम्पॉर्टंट आहे कारण याच्यामध्ये प्रत्येक डिव्हिजन ऑफ अल्गे चे मेन पॉइंट्स हे सगळे कव्हर केलेले आहेत. इथे बघितलं तर क्लोरोफायके म्हणजे ग्रीन अल्गे, फिओफायके म्हणजे ब्राऊन अल्गे, रोडोफायके म्हणजे रेड अल्गे. त्यांच्यामध्ये मेजर पिगमेंट कोणते असतात, त्यांच्यामध्ये स्टोर्ड फूड कोणत्या फॉर्म मध्ये असतं, सेल वॉलचे कंपोनंट कोणते वेगवेगळे असतात, त्यांच्या मोटाईल स्पोर्स मध्ये फ्लॅजेलाचा नंबर आणि त्यांची पोझिशन ॲज वेल एज त्यांचं इन्सर्जन कसं असतं ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे आणि ते कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला सापडतात ही माहिती दिलेली आहे. सो हे टेबल खूप महत्वाचं आहे. आता आपण अल्गेच्या क्लासिफिकेशन कडे जाऊया. हे अल्गे आहेत हे मेनली 3 पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहेत. पहिला आहे क्लोरोफायके, दुसरा आहे फिओफायके आणि तिसरा आहे रोडोफायके. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की क्लोरोफायके मध्ये काय स्पेशल गोष्टी आहेत किंवा काय खास फीचर्स आहेत जे बाकीच्या अल्गेपासून त्याला सेपरेट बनवतात. यांच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पिगमेंट. तो आहे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी पिगमेंट आहे. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो क्लोरोफिल ए आहे हा प्रत्येक अल्गेमध्ये प्रेझेंट असतो. ओके, वेदर इट इज अ फिओफायके, रोडोफायके, क्लोरोफायके किंवा कुठल्याही प्रकारचं प्लांट असू दे ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची एबिलिटी आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए हा प्रेझेंट असणारच आहे. आणि अलॉंग विथ दिस क्लोरोफिल ए मग बाकी वेगळ्या टाइप्स ऑफ क्लोरोफिल्स किंवा पिगमेंट्स प्रेझेंट असू शकतात. सो क्लोरोफायके मध्ये क्लोरोफिल ए आणि बी हे पिगमेंट्स प्रेझेंट असतात विच गिव्ह देम कलर ॲज ग्रीन. त्याच्यामुळे याला ग्रीन अल्गे असं पण म्हणतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे स्टोर्ड फूड कोणत्या फॉर्म मध्ये असतं. तर स्टोर्ड फूड हे मेनली स्टार्च ॲज वेल ॲज काही अल्गेमध्ये ऑइल ड्रॉपलेट्स च्या फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला सापडतं. त्याच्यानंतर त्यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं असतं तर काही अल्गे हे युनिसेल्युलर असतात, काही क्लोरोफायके हे कोलोनियल असतात, काही फिलामेंटस असतात आणि त्यांच्यामध्ये अजून एक खासियत अशी आहे की जे व्हेरियस टाइप्स ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट. याचे जर कॉमन फॉर्म्स बघायला गेलो किंवा कॉमन एक्झाम्पल्स आपण जर बघायला गेलो तर ते आहेत क्लॅमेडोमोनास, वॉलवॉक्स, ड्युलोथ्रिक्स, स्पायरोगायरा आणि कारा. इथे रिप्रोडक्शन इन क्लोरोफायके, फिओफायके आणि रोडोफायके हे आपण सेपरेटली बघणार आहोत कारण इट इज इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आणि त्याच्यामध्ये पण काही एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. आता बघूया फिओफायके. फिओफायके आर ऑल्सो कॉल्ड ॲज ब्राऊन अल्गे. हे ब्राऊन अल्गे मध्ये सर्वात पहिली पॉइंट म्हणजे पिगमेंट्स कोणते कोणते असतात. तर मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे क्लोरोफिल ए तर डेफिनेटली असतो, क्लोरोफिल सी असतो, ॲज वेल ॲज झॅन्थोफिल प्रेझेंट असतो आणि या झॅन्थोफिल मध्ये पण प्रकार असतात. त्याच्यापैकी फ्युकोक्झॅन्थिन नावाचा पिगमेंट प्रेझेंट असतो. सो डिपेंडिंग अपॉन द अमाउंट ऑफ दिस फ्युकोक्झॅन्थिन आणि क्लोरोफिल ए अँड सी हे जे फिओफायके असतात हे फ्रॉम ऑलिव्ह ग्रीन टू ब्राऊन च्या वेगवेगळ्या शेड्स मध्ये आपल्याला मिळतात. यांच्यामध्ये स्टोर्ड फूड हे कोणत्या फॉर्म मध्ये असतं तर मॅग्नेटॉल आणि लॅमिनॅरियम. यांच्यामधली स्पेशालिटी काय आहे तर एक्टोकार्पस हा जो फिओफायका आहे किंवा हा जो ब्राऊन अल्गा आहे हा स्मॉलेस्ट आहे. ते केल्प हे जे ब्राऊन अल्गे आहेत हे लार्जेस्ट आहेत इन द ब्राऊन अल्गे. जवळजवळ 100 मीटर पर्यंत त्यांची हाईट इन्क्रीज होऊ शकते. सो फ्रॉम स्मॉलेस्ट टू हायेस्ट असे वेगवेगळ्या साईज मध्ये रेंज असते या ब्राऊन अल्गेची. ही झाली त्याची स्पेशालिटी. त्याच्यानंतर हे जे ॲक्वेटिक प्लांट्स आहेत कोलोनियल फॉर्म जे असतात त्यांच्यामध्ये अल्गीन नावाची जिलॅटेनियस शीथ दिसून येते विच इज ऑल्सो हॅव्हिंग इम्पॉर्टन्स ॲज अ हायड्रोकोलॉइड. यांचं जे बॉडी स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात. ते म्हणजे होल्डफास्ट, स्टाइप अँड फ्रॉन्ड. होल्डफास्ट इज लाईक अ रूट, स्टाइप इज लाईक अ स्टेम आणि फ्रॉन्ड इज लाईक अ लीफी पार्ट. आणि यांचे कॉमन एक्झाम्पल्स काय काय आहेत तर एक्टोकार्पस जसं आता आपण बघितलं, डिक्टिओटा, त्याच्यानंतर लॅमिनारिया, मग आहे सर्गॅसम आणि फ्युकस. एवढे आपल्याला टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेले आहेत.
तुम्ही म्हणाल की लक्षात कसं ठेवायचं, कोणत्या अलगेचा कोणता एक्झाम्पल आहे हे लक्षात कसं ठेवायचं. एक मेथड आहे हे लक्षात ठेवण्याची, ती म्हणजे डायग्राम्स. ह्या सगळ्या एक्झाम्पल्सचे डायग्राम्स, ज्याचे ज्याचे डायग्राम्स आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत, ते डायग्राम्स जर तुम्ही ओव्हर अँड ओव्हर अगेन सारखे सारखे पाहिलेत आणि त्यांची नावं लक्षात ठेवली, तर जेव्हा एक्झाम मध्ये तुम्हाला आन्सर करायचं असेल त्यावेळेला डायग्राम ही आपल्याला पटकन आठवते. सो ती आठवून त्यानुसार तुम्ही हे नावं लक्षात ठेवू शकता. आणि तिसरा टाईप आहे तो म्हणजे रोडोफायके. सो रोडोफायके आर नथिंग बट द रेड अल्गे. ह्या रोडोफायकेमध्ये कोणते पिगमेंट्स असतात, तर क्लोरोफिल ए ऑब्व्हियसली असतोच, त्याच्याबरोबर क्लोरोफिल डी असतो आणि फायटो इरेथ्रिन आर फायटो इरेथ्रिन हा पिगमेंट प्रेझेंट असतो. फूड कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं, ते म्हणजे फ्लोरिडियन स्टार्च, इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. या रेड अल्गेमध्ये सुद्धा एक्झाम्पल्स, कॉमन मेंबर्स कोणते कोणते आहेत, पॉलिसिफोनिया पॉर्फायरा, ग्रासिलारिया आणि गेलिडियम. ग्रासिलारिया आणि गेलिडियम अगार बनवतात. सो हे झाले बेसिक फीचर्स ऑफ टाइप्स ऑफ अल्गे. आता आपण रिप्रोडक्टिव्ह डिटेल्स ऑफ क्लोरोफायके, फिओफायके आणि रोडोफायके हे बघूया. अल्गेमध्ये 3 प्रकारे रिप्रोडक्शन होतं. पहिला टाईप आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, दुसरा आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि तिसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तीनही अल्गे क्लोरोफायके, फिओफायके आणि रोडोफायके तिघांमध्येही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे होत आहे फ्रॅगमेंटेशननी. फ्रॅगमेंटेशननी नवीन थॅलस तयार होतो आणि मग पुढे त्याची डेव्हलपमेंट होते इन ऑल 3 टाइप्स. सो हे डिटेल्स लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे की तीनही टाइप ऑफ अल्गेमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होत आहे फ्रॅगमेंटेशन या मेथडने. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये थोडंसं डिफरन्स आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे मेजॉरिटी झू स्पोर्सनी होतं, ते म्हणजे मोटाईल स्पोर्स असतात ज्याला म्हणतात. सो क्लोरोफायके मध्ये इक्वल साईजचे स्पोर्स असतात ज्याने असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि दे आर फ्लॅजेलेटेड. 2 to 8 फ्लॅजेले डिपेंडिंग ऑन डिफरंट स्पीशीज त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात अँड दे आर इक्वल. फिओफायकेमध्ये अनइक्वल स्पोर्स असतात आणि दे आर ऑल्सो फ्लॅजेलेटेड अँड दे हॅव 2 फ्लॅजेले. क्लोरोफायके आणि फिओफायकेमध्ये मोटाईल स्पोर्स असतात. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन इन रोडोफायके याच्यामध्ये नॉन मोटाईल स्पोर्स असतात, झू स्पोर्स ॲब्सेंट असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे क्लोरोफायके आणि फिओफायके यांच्यामध्ये आयसोगॅमस, ॲनिसोगॅमस और उगॅमस या 3 पैकी कुठल्याही प्रकारे होतं डिपेंडिंग ऑन द स्पीशीज. आणि रोडोफायकेमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते मेजॉरिटी उगॅमस असतं आणि याच्यामध्ये जे गॅमेट्स असतात, एग सेल आहे तो आहे नॉन मोटाईल. आणि फर्दर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सुद्धा दिसून येते इन रोडोफायके ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो ही झाली समरी ऑफ रिप्रोडक्शन इन अल्गे. आता पुढे आपण बघूया ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्सचे हे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. शॉर्ट पार्ट मध्ये त्याचा आपण डिस्कशन पण करूया. क्विक आणि इझी ट्रिक्स, इथे त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही मार्क करून घेऊ शकता. हे मार्किंग्स आहेत. हे टाइप्स झाले लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस, हे 2 टाइप्स आहेत ब्रायोफाइट्सचे. याच्यामध्ये हे जे काही सगळे वर्ड्स आहेत, गेमे किंवा स्पोरोफाइट, गॅमेटोफाइट, हे आपण सगळं क्विक एका छोट्या पार्टमध्ये बघणारच आहोत. हे मॉसेसचं झालं. आणि आता आपण बघूया ब्रायोफाइट्सचे फीचर्स. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रायोफाइटा. लेट्स सी ह्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे जे ब्रायोफाइट्स आहेत त्याच्यामधला सर्वात इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग फीचर हा असा आहे की यांना ॲम्फिबियन प्लांट्स असं म्हणतात. यांना ॲम्फिबियन प्लांट्स का म्हणतात? बिकॉज त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट किंवा त्याचं लिव्हिंग जे आहे त्यांचं दॅट अकर्स ऑन लँड. पण फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन दे रिक्वायर
वॉटर मीडियम. सो लँड अँड वॉटर हे दोनही जे पार्ट आहेत हे इक्वली इम्पॉर्टंट आहेत फॉर ब्रायोफायटा. हेन्स दे आर कॉल्ड एज amphibian plants. दुसरी मेन कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे त्यांना मॉइस्ट आणि जिथे सावली आहे त्याला शेडी रिजन म्हणतात. मॉइस्ट आणि शेडी एरियाज मध्ये ते चांगले ग्रो होतात. नंतरचं फीचर जे आहे ते म्हणजे प्लांट सक्सेशन. प्लांट सक्सेशनचा जो पाया आहे तो हा मेनली या ब्रायोफाइट्सनी घातलेला आहे ऑन द बेअर रॉक्स. म्हणजे नक्की काय तर जशी अर्थची इव्होल्युशन होत आहे, जसं अर्थची डेव्हलपमेंट होत आहे, चेंजेस होत आहेत नेचरमध्ये, इकोसिस्टीम मध्ये चेंजेस होत आहेत, तर हे जे दगड धोंडे आहेत किंवा जे बेअर रॉक्स आहेत त्यांचं सॉइल मध्ये कन्व्हर्जन होऊन त्या सॉइल मधनं नवीन प्लांट्स, तिथे नवीन व्हेजिटेशन जेव्हा सुरू होतं त्याला सक्सेशन असं म्हणतात. आणि या प्लांट सक्सेशनचा जो बेस आहे हा या ब्रायोफाइट्सनी घातलेला आहे. पुढचं फीचर आहे ब्रायोफायटाचं ते म्हणजे बॉडी स्ट्रक्चर. बॉडी स्ट्रक्चरचे काय फीचर्स आहेत तर त्यांचं जे मेन बॉडी पार्ट आहे हा प्रोस्ट्रेट पण असू शकतो म्हणजेच हॉरिझॉन्टल किंवा तो इरेक्ट पण असू शकतो, दॅट इज नथिंग बट व्हर्टिकल. आणि यांच्या बॉडीमध्ये मेनली 3 पार्ट्स असतात. एक असतं सबस्ट्रॅटम, मग आहे स्टॉक आणि मग आहे rhizoids. Substratum is like a base, stalk is like a stem आणि rhizoid root like structures. जी ट्रू ऑर्गन्स आहेत ऑफ प्लांट्स, ट्रू ऑर्गन्स कोणते कोणते आहेत स्टेम, रूट्स आणि लीव्स, दे आर ॲब्सेंट इन ब्रायोफायटा. या ब्रायोफाइट्स मध्ये मेन फॉर्म आहे तो आहे गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइट इज ऑलवेज हॅप्लॉइड हिअर आणि ही हॅप्लॉइड स्टेज असते ही आहे डॉमिनंट स्टेज. मग गॅमेटोफाइट म्हणजे काय? गॅमेटो म्हणजे विच प्रोड्युसेस गॅमेट्स आणि फाइट म्हणजे प्लांट. सो प्लांटचा जो पार्ट गॅमेट्स प्रोड्यूस करतो विच इज हॅप्लॉइड इन नेचर इज डॉमिनंट स्टेज इन ब्रायोफायटा. या गॅमेटोफाइट मध्ये मेल पार्ट आणि फिमेल पार्ट असे 2 वेगवेगळे पार्ट्स प्रेझेंट असतात. मेल पार्टला अँथ्रिडियम असं म्हणतात आणि फिमेल पार्टला आर्किगोनियम असं म्हणतात. अँथ्रिडियम अँड आर्किगोनियम. मग ह्यांच्या फ्युजनने हॅप्लॉइड झायगोट तयार होतो and this zygote gets converted into something called as sporophyte. हा sporophyte आहे that nothing but produces spores and it is diploid in nature. हे जे diploid spores आहेत, these diploid spores undergo meiotic division आणि they produce again haploid gametophyte. So तुम्ही जर सर्कल बघितलं तर gametophyte produces gametes. हे गॅमेट्स अँथ्रिडियम आणि आर्किगोनियम मध्ये प्रोड्यूस होतात. एक डिप्लॉइड झायगोट तयार होतो. हा डिप्लॉइड झायगोट स्पोरोफाइट मध्ये डेव्हलप होतो. हा स्पोरोफाइट डिप्लॉइड स्पोर्स प्रोड्यूस करतो अँड दी स्पोर्स अंडरगो मेयोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस गॅमेटोफाइट्स. इथे इम्पॉर्टंट मेंबर्स मध्ये इकॉलॉजिकली इम्पॉर्टंट जो आहे जसं की अलगे, दे आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इकॉलॉजिकली. त्याप्रमाणे सगळे ब्रायोफायटा इतके इम्पॉर्टंट नसतात पण काही काही मॉसेस जे आहेत दे आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे ब्रिंग अबाउट प्लांट सक्सेशन ऑन द बेअर रॉक. सो व्हेजिटेशनची सुरुवात ही या मॉसेसने होते म्हणून ते इकॉलॉजिकली इम्पॉर्टंट आहे आणि हा पॉइंट पण इम्पॉर्टंट आहे. हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रायोफायटा. आता आपण मॉसेस आणि लिव्हरवर्ट्स यांच्यामधले काही खास कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. सो ब्रायोफाइट्स आर मेनली डिवायडेड इंटू लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस. लिव्हरवर्ट्सचे काय काय फीचर्स आहेत तर बघूया. त्यांची जी बॉडी आहे या बॉडीला थॅलॉइड असं म्हणतात. थॅलस लाईक म्हणून थॅलॉइड आणि याचं एक्झाम्पल आहे मार्शेंटिना. यांचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते आहे डॉर्सी व्हेंट्रल. म्हणजे हे जर थॅलस असेल तर फ्रॉम अपर साइड आणि लोअर साइड, डॉर्सल साइड आणि वेंट्रल साइड, फ्रॉम डॉर्सल
आणि व्हेंट्रल साइड यांचं स्ट्रक्चर हे काइंड ऑफ फ्लॅट असतं. सो इट इज कॉल्ड एज अ डॉर्सी व्हेंट्रल स्ट्रक्चर. या डॉर्सी व्हेंट्रल स्ट्रक्चरच्या स्टॉकवर जे लीफ लाईक अपेंडेजेस असतात दे आर अरेंज्ड इन 2 rows. इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इन्फॉर्मेशन. बॉडी स्ट्रक्चर यांचं कसं असतं, यांच्यामध्ये जो स्पोरोफाइट आहे, दिस स्पोरोफाइट इज हॅव्हिंग 3 पार्ट्स. ते म्हणजे फूट, दुसरं म्हणजे सेटा आणि तिसरं म्हणजे कॅप्सूल. या कॅप्सूलमध्ये आयदर अँथ्रिडियम असतं किंवा आर्किगोनियम असतं किंवा दोन्ही असू शकतात. फूट इज लाईक रूट, सेटा इज लाईक स्टेम आणि कॅप्सूल इज द फ्रुटिंग बॉडी. यांच्यामध्ये जो गॅमेटोफाइट असतो, हा गॅमेटोफाइट आहे तो फ्री लिव्हिंग आहे. आणि रिप्रोडक्शनच्या डिटेलमध्ये जर आपण बघायला गेलो लिव्हर वर्ड्सच्या, तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बाय फ्रॅगमेंटेशन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे होतं गेमे नावाच्या स्पेशलाइज्ड सेल्स पासून. आता आपण येऊया मॉसेसकडे. मॉसेसमध्ये सुद्धा डॉमिनंट स्टेज कोण आहे, गॅमेटोफाइट. ह्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंटच्या 2 स्टेजेस असतात. स्टेज 1 जी आहे डेव्हलपमेंटची त्याला प्रोटोनिमा असं म्हणतात. स्पोरोफाइटच्या डेव्हलपमेंटची जी स्टेज 1 आहे त्याला प्रोटोनिमा असं म्हणतात आणि स्टेज 2 आहे त्याला लीफी स्टेज म्हणतात. ह्या गॅमेटोफाइटच्या 2 स्टेजेस आहेत. इथे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन जे होत आहे ते फ्रॅगमेंटेशन आणि एक ॲडिशनल पार्ट म्हणजे बडिंगने होत आहे. बिकॉज या मॉसेसमध्ये बर्ड लाईक स्ट्रक्चर्स कॅप्सूल्स आर प्रेझेंट. ह्या बर्ड्सना अँथ्रिडिया किंवा आर्किगोनिया असं म्हणतात. अँथ्रिडिया प्रोड्युसेस मेल स्पोर्स, आर्किगोनिया प्रोड्युसेस फिमेल स्पोर्स. आणि याची कॉमन एक्झाम्पल्स आहेत ती म्हणजे फ्युनॅरिया, पॉलिट्रिकन आणि स्पॅग्ना. पुढची जी डिव्हिजन आहे ती आहे टेरिडोफाइट्स. या टेरिडोफाइट्सचे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही इथे नोट डाऊन करून घेऊ शकता. खूप जास्त इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे टेरिडोफाइट्स म्हणा, ब्रायोफाइट्स म्हणा त्याच्यामध्ये. पण नीटच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला काय जास्त महत्वाचं आहे, जे युनिक फीचर्स आहेत प्रत्येक क्लास किंवा प्रत्येक डिव्हिजनचे जे युनिक फीचर्स आहेत ते युनिक फीचर्सवर मॅक्झिमम क्वेश्चन्स येऊ शकतात. सो हे मार्किंग आणि का करायचं, मार्किंग ह्याच्यासाठी करायचं की जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता एखाद्या लेसनची तेव्हा अख्खाच्या अख्खा लेसन पुन्हा वाचायची गरज नसते. मार्किंग केलेला पार्ट फक्त पटकन रिवाइज केला की तुम्ही कमी वेळात जास्त पोर्शनची रिव्हिजन एफिशियंटली करू शकता. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेरिडोफाइट. पहिला पार्ट म्हणजे या टेरिडोफाइट्स मध्ये 2 प्रकार असतात. ते म्हणजे हॉर्स टेल आणि फर्न्स, ज्याला कॉनिफर्स असं पण म्हणतात. इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये टेरिडोफाइट्स ग्रो होतात, तर ते म्हणजे कूल, डॅम्प आणि शेडी एरियाजमध्ये. नंतरचं फीचर काय आहे, मेजॉरिटी ऑफ द टेरिडोफाइट्स वर्क ॲज अ सॉइल बाइंडर्स, म्हणजे जमिनीची जी माती असते त्या मातीला धरून ठेवण्याचं काम हे टेरिडोफाइट्स करतात. आणि सम ऑफ द टेरिडोफाइट्स ऑल्सो हॅव मेडिसिनल युजेस. पुढची प्रॉपर्टी अत्यंत इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. पुढची अत्यंत इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अशी आहे की दिस इज द फर्स्ट क्लास विच पजेस ट्रू व्हॅस्क्युलर बंडल. हे व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे काय, व्हॅस्क्युलर बंडल इज नथिंग बट xylem and phloem. So this is the first type of plants on earth which consist of true vascular bundle. पुढची प्रॉपर्टी अशी आहे की as it consists of true vascular bundle त्यांच्यामध्ये true रूट, स्टेम आणि लीव्स असतात. पुढची प्रॉपर्टी आहे व्हेरिएशन इन साईज. यांच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन इन साईज आहे. ते म्हणजे स्मॉल लीव्स असलेले जे टेरिडोफाइट आहे त्याचं वन ऑफ द एक्झाम्पल आहे ते म्हणजे सेलागिनेला, आणि लार्ज लीव्स असलेले एक्झाम्पल आहेत ते म्हणजे फर्न्स. पुढची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे यांची जी मेन बॉडी असते और मेन फॉर्म ऑफ प्लांट इज नथिंग बट स्पोरोफाइट. या स्पोरोफाइट मध्ये स्पोर प्रोड्युसिंग लीफ लाईक अपेंडेजेस प्रेझेंट असतात, ज्याला स्पोरोफिल असं म्हणतात. हा शब्द फील आहे, इट रिप्रेझेंट्स लीफ. सो याला स्पोरोफिल असं म्हणतात. जो मेल स्पोरोफिल आहे दॅट इज स्मॉलर, दॅट इज मायक्रोफिल, आणि फिमेल जो स्पोर आहे दॅट इज लार्जर, हेन्स इट इज कॉल्ड ॲज मॅक्रोफिल. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे वॉटर इज मस्ट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो अँथ्रिडिया
ला आर्किगोनियम कडे ट्रान्सफर करण्यासाठी वॉटर इज मस्ट हिअर. एम्ब्रियो डेव्हलपमेंट ही विदिन फिमेल गॅमेटोफाइट होती, म्हणजे मॅक्रोफिल मध्येच ही किंवा मेगाफिल मध्येच ही डेव्हलपमेंट होत आहे. आणि काही एक्झाम्पल्स घ्यायचे झाले या टेरिडोफाइट्सचे, तर एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला दिसून येतात सेलागिनेला, सॅल्विनिया. पुढची डिव्हिजन ऑफ प्लांट्स आहे ती म्हणजे जिम्नोस्पर्म्स. इथे तुम्ही जिम्नोस्पर्म्सचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि त्याचे मार्किंग्स हे नोट डाऊन करून घेऊ शकता. या पुढच्या पार्टमध्ये पण काही इम्पॉर्टंट वर्ड्स दिलेली आहेत. हे सगळे वर्ड्स जे आहेत, जसं की पोलन ग्रेन्स, फिमेल मेगास्पोरॅन्जिया किंवा आर्किगोनिया, हे सगळे वर्ड्स जेव्हा रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स आपण शिकू तेव्हा डिटेलमध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. जिम्नोस्पर्म्सचे काही एक्झाम्पल्स आणि काही ॲडिशनल माहिती इथे दिलेली आहे. आणि हे अँजिओस्पर्म्सचे इम्पॉर्टंट मार्किंग्स तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. पुढच्या पॅराग्राफमध्ये पण काही इम्पॉर्टंट मार्किंग्स आहेत. इथे दोन अत्यंत इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, ते म्हणजे सिनगॅमी आणि PEN, ते म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. जेव्हा मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग सेल इट इज कॉल्ड एज सिनगॅमी, and when male gamete fuses with a diploid secondary nucleus it is called as primary endosperm nucleus. आणि आता आपण बघूया जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स यांचे कॅरेक्टरिस्टिक्स इन डिटेल्स. हे जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स हे कोणाचे डिव्हिजन्स आहेत मगाशी आपण बघितलं तर फनेरोगॅम. फनेरोगॅम्स मध्ये पहिला आहे जिम्नोस्पर्म्स आणि दुसरा आहे अँजिओस्पर्म्स. डिफरन्शिएशन असं काही बघणार नाही होत आपण, याच्या मेन आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय. जिम्नोस्पर्मची पहिली कॅरेक्टरिस्टिक काय, ॲज द नेम सजेस्ट, जिम्नोस याचं मीनिंग आहे नेकेड सीड्स. स्पर्म्स म्हणजे सीड्स. सो ज्या प्लांट्स मध्ये ज्या सीड्स आहेत या कुठल्याही प्रकारच्या कव्हरिंगने कव्हर केलेल्या नाहीयेत, त्या ओपन आहेत, दॅट इज नथिंग बट द जिम्नोस्पर्म्स. सो यांच्यामध्ये फ्रूट तयार होत नाही. अँजिओस्पर्म्स मध्ये फ्रूट तयार होतं आणि जिम्नोस्पर्म्स मध्ये फ्रूट हे तयार होत नाही, कारण फ्रूट जे असतं तेच सीड्सना कव्हर करतं. याच्यामध्ये अजून एक खासियत अशी आहे की जिम्नोस्पर्म्स शो टॅप रूट सिस्टीम. पुढची कॅरेक्टरिस्टिक म्हणण्यापेक्षा एक खासियत अशी आहे की पायनस हे जे एक्झाम्पल आहे, इट इज हॅव्हिंग सिम्बायोटिक असोसिएशन विथ मायकोरायझा. आणि सायकस जे आहे त्याच्याकडे स्पेशालिटी अशी आहे, कोरलॉइड रूट्स असतात त्याचे, आणि इट प्रोड्युसेस सिम्बायोटिक असोसिएशन विथ सायनोबॅक्टेरिया विच हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. त्याच्यानंतर इथे संकन स्टोमॅटा असतात. पुढचा पॉइंट असा आहे की दे आर हेट्रोस्पोरस. हेट्रोस्पोरसचं मीनिंग काय आहे, त्यांच्याकडे दोन डिफरंट टाइप्स आहेत, मेल कोन्स आणि फिमेल कोन्स असतात. त्याला स्ट्रॉबिलाय किंवा कोन असं म्हणतात. टू टाइप्स ऑफ स्पोर्स आर प्रोड्युस्ड हिअर. पायनस हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये अ सिंगल ट्री और सिंगल प्लांट contains both the genders, that is called as bisexual plant. सायकस जे आहे याचा मेल प्लांट डिफरंट असतो आणि फिमेल प्लांट डिफरंट असतो, दॅट इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल प्लांट. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस जिम्नोस्पर्म्स इज दॅट गॅमेटोफाइट आहे, इट इज डिपेंडंट ऑन स्पोरोफाइट. आता बघूया अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्स हे जे टाइप ऑफ प्लांट्स आहेत, दीज आर द हायेस्ट कॉम्प्लेक्सिटी हॅव्हिंग प्लांट्स किंवा जे हायर प्लांट्स ज्याला म्हणतो आपण, हे अँजिओस्पर्म्स आहेत. या अँजिओस्पर्म्स, टिपिकल अँजिओस्पर्म्स मध्ये फ्लॉवर, फ्रूट, रूट, स्टेम, लीव्स, एव्हरीथिंग इज प्रेझेंट. आपण जे नॉर्मली आपल्या आजूबाजूला जी मोठी मोठी झाडं वगैरे बघतो, दे आर मेनली ऑफ अँजिओस्पर्म्स. मँगो ट्री, इट इज अन अँजिओस्पर्म. सो याचे काय फीचर्स आहेत आपण बघूया. जे कॉमन आपल्याला प्लांटचे फीचर्स माहिती असतात हे जनरली ह्या अँजिओस्पर्म्सचे असतात. अँजिओज याचा अर्थ क्लोज्ड. सो ह्यांच्यामध्ये सीड्स जे असतात त्या कव्हर्ड असतात अँड दीज आर कव्हर्ड इन फ्रुटिंग बॉडीज, म्हणजे फ्रुट्स बेसिकली. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा मेन पार्ट जो असतो तो असतो फ्लॉवर. सो अँजिओस्पर्म्स मध्ये मेन पार्ट ऑफ द प्लांट इज नथिंग बट द फ्लॉवर. खूप सिंपल इन्फॉर्मेशन आहे, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतरचं फीचर बघायला गेलं तर एक स्मॉलेस्ट अँजिओस्पर्मचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे वुल्फिया.
आणि याची खासियत अशी आहे की इट इज अ व्हेरी मिनिएचर प्लांट बट इट शोज ऑल द फीचर्स ऑफ अँजिओस्पर्म. हे अँजिओस्पर्मचे फीचर कोणते कोणते असतात तर प्रेझेन्स ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स, प्रेझेन्स ऑफ टॅपरूट सिस्टीम, त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर, प्रेझेन्स ऑफ फ्रूट. यांच्यामध्ये पण दोन टाईप आहेत, ते म्हणजे डायकॉट्स आणि मोनोकॉट. हे डायकॉट्स आणि मोनोकॉट्स हे डिपेंड ऑन कॉटेलिडॉन्स ज्याला म्हणतात प्रेझेंट इन द सीड असतात. So those seeds which consist of two cotyledons are called as dicots, and those seeds which consist of single cotyledon they are called as monocots. बाकी angiospermचे जे डिटेल्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण सेपरेट चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. पण आता आपण एक शेवटचा पॉइंट इथे बघूया, तो म्हणजे डायकॉट आणि मोनोकॉट यांचा डिफरन्स. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे सीड कन्सिस्ट ऑफ टू cotyledons आणि इथे सीड कन्सिस्ट ऑफ ओनली सिंगल cotyledon. दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे फ्लॉवर. यांच्यामध्ये फ्लॉवरची जी अरेंजमेंट नंबर ऑफ पेटल्स असतात ते आयदर 4 किंवा 5 च्या मल्टिपल मध्ये असतात, ज्याला टेट्रामेरस किंवा पेंटामेरस असं म्हणतात. आणि मोनोकॉट्स मध्ये जो फ्लॉवर आहे त्यांच्यामध्ये 3 च्या मल्टिपल मध्ये असतात, ज्याला म्हणतो आपण ट्रायमेरस. तिसरा पॉइंट आहे ते म्हणजे लीव्स. लीव्स जे आहेत त्यांच्यामध्ये जे वेनेशन असतं डायकॉट्स मध्ये ते रेटिक्युलेट वेनेशन असतं आणि मोनोकॉट मध्ये लीव्स मध्ये जे वेनेशन असतं ते असतं पॅरलल वेनेशन. नेक्स्ट पॉइंट आहे ते म्हणजे रूट सिस्टीम. डायकॉट्स मध्ये टॅपरूट सिस्टीम असते आणि मोनोकॉट्स मध्ये रूट सिस्टीम जी आहे ती आहे फायब्रस रूट सिस्टीम. सो हे काही बेसिक डिफरन्सेस आहे डायकॉट्स आणि मोनोकॉट प्लांट्स मध्ये. लक्षात ठेवायला एकदम सोपे आहेत सीड, फ्लॉवर, लीव्स आणि रूट साठीचे. आता स्पेशल फीचर्स ऑफ दिस डायकॉट्स आणि मोनोकॉट प्लांट्स किंवा अँजिओस्पर्म्स काय काय आहेत नोट डाऊन करून घेऊया. पहिलं म्हणजे सिनगॅमी. सिनगॅमी इज फ्युजन ऑफ अ मेल गॅमेट अँड एग सेल विच रिझल्ट्स इन झायगोट आणि तो असतो डिप्लॉइड. आणि दुसरी इव्हेंट आहे ती म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, PEN ज्याला आपण म्हणतो, दॅट इज नथिंग बट फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट अँड सेकंडरी न्यूक्लियस, ज्याने एंडोस्पर्म तयार होतो विच इज ट्रिप्लॉइड इन नेचर. आता पुढचा आणि शेवटचा इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. प्लांट्स मध्ये दोन फेजेस असतात, आपण आतापर्यंत बघितलं ते म्हणजे एक असतो गॅमेटोफाइट आणि दुसरा असतो स्पोरोफाइट. सो डिपेंडिंग ऑन अल्गे किंवा ब्रायोफाइट, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स और अँजिओस्पर्म्स प्रत्येकामध्ये स्पोरोफाइट किंवा गॅमेटोफाइट ह्यांच्यापैकी कोणतीतरी एक फेज जी असते ती डॉमिनंट असते आणि त्याचं जे बिहेवियर असतं किंवा त्याचा जो रिझल्ट असतो त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट लाईफ सायकल्स आपल्याला या डिफरंट प्लांट्स मध्ये दिसून येतात. आणि जेव्हा एखादा प्लांट वर्षातला काही काळ त्याच्या एका सिंगल सायकल मधला काही काळ हा स्पोरोफाइट म्हणून जगतो आणि काही काळ हा गॅमेटोफाइट म्हणून जगतो, त्या प्रकारच्या अल्टरनेशनला अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतात. जसं की ॲनिमल्स मध्ये प्रत्येक जनरेशनचे फीचर जे असतात ते सेम असतात, वेरॅज प्लांट्स मध्ये जी नवीन जनरेशन तयार होते त्या जनरेशनचे फीचर्स हे वेगळे असतात. एक जनरेशन असते स्पोरोफाइट, दुसरी जनरेशन असते गॅमेटोफाइट, मग परत स्पोरोफाइट आणि इट कंटिन्यू. सो ज्याच्यामध्ये स्पोरोफाइटिक जनरेशन इज रिप्रेझेंटेड ओनली बाय वन सेल्ड झायगोट, एक सिंगल सेल झायगोट जो डिप्लॉइड आहे अँड देर इज नो फ्री लिव्हिंग स्पोरोफाइट. स्पोरोफाइट जो आहे तो फ्री लिव्हिंग नाहीये, तो गॅमेटोफाइट वर डिपेंडंट आहे. आता ह्याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की स्पोरोफाइट इज ऑलवेज डिप्लॉइड and it produces spores, आणि gametophyte is always haploid and it produces gametes. आता अशी फेज ज्याच्यामध्ये स्पोरोफाइटिक जनरेशन इज वन सेल्ड झायगोट आणि जो गॅमेटोफाइट वर डिपेंडंट आहे, हा झायगोट फ्री लिव्हिंग नाहीये आणि या झायगोट मध्ये मियोसिस होत आहे. या झायगोट मध्ये मियोसिस होऊन हॅप्लॉइड स्पोर्स तयार होत आहेत आणि हे हॅप्लॉइड स्पोर्स मध्ये मायटोसिस होतो आणि सेपरेट गॅमेटोफाइट्स तयार होत आहेत. सो हा गॅमेटोफाइट जो आहे तो डॉमिनंट आहे, तो फोटोसिंथेटिक फेज आहे इन सच प्लांट्स आणि तो फ्री लिव्हिंग आहे. सच काइंड ऑफ सायकल इज कॉल्ड एज हॅप्लॉन्टिक. हॅप्लॉन्टिक याचा अर्थ आहे हॅप्लॉइड फेज. हॅप्लॉइड फेज कोणाची आहे? गॅमेटोफाइट्सची.
गॅमेटोफाइट हा डॉमिनंट आहे. गॅमेटोफाइट कसा तयार होतो? मायटोसिस इन स्पोर्स. आणि हे स्पोर्स कसे तयार होतात? डिप्लॉइड झायगॉट मध्ये मिओसिस होतं. सो याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत, ते म्हणजे वॉलवॉक्स, स्पायरोगायरा आणि सम ऑफ द स्पीशीज ऑफ क्लॅमेडोमोनास. हे जनरली अलगे आहे. सो डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर झायगोट हा सिंगल सेल्ड आहे. सिनगॅमीने हा झायगोट तयार झालेला आहे डिप्लॉइड. त्याच्यामध्ये मिओसिस होत आहे. मिओसिसने 4 हॅप्लॉइड स्पोर्स तयार होत आहेत. Each haploid spore separately develops and forms separate gametophytes, which is a haploid in nature. हे गॅमेटोफाइट्स फायनली गॅमेटोजेनेसिस करतायत, दॅट इज फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स करतायत आणि दोन डिफरंट गॅमेट्स आर फ्यूज टुगेदर ड्युरिंग सिनगॅमी अँड दे फॉर्म झायगोट आणि हे कंटिन्यूस होत आहे. सो ही जी स्पोरोफायटिक डिव्हिजन, ही जी स्पोरोफायटिक फेज आहे इज शॉर्ट and it is dependent, आणि ही जी गॅमेटोफायटिक फेज आहे is long आणि it is independent. So it is a haplontic kind of life cycle. सेकंड टाइप आहे तो म्हणजे डिप्लॉन्टिक, एक्झॅक्टली अपोजिट, टोटली अपोजिट, ज्याच्यामध्ये स्पोरोफाइट हा डॉमिनंट आहे, फोटोसिंथेसिस परफॉर्म करणारा आहे आणि इंडिपेंडंट आहे. वेरएज गॅमेटोफाइट आहे इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल सेल. सिंगल सेल्स म्हणजे नक्की काय, तर आपण जेव्हा आर्किगोनिया किंवा अँथ्रिडियम हे कन्सिडर करतो, मेनली जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स मध्ये ही डिप्लॉन्टिक काइंड ऑफ लाईफ सायकल आपल्याला दिसून येते. ह्याच्यामध्ये स्पोरोफाइट आहे हा डिप्लॉइड आहे. as always it develops into big tree, big plant. या स्पोरोफाइट मध्ये कंप्लीट डेव्हलपमेंट होते आणि प्लांट्स तयार होतात आणि या प्लांट्सच्या आतमध्ये काही स्पेशलाइज्ड सेल्स असतात. दे आर कॉल्ड एज स्पोर मदर सेल्स. हे स्पोर मदर सेल्स जर मेल स्पोर्स तयार करत असतील then they are called as microspore mother cells, that is MMC. आणि हे जर स्पोर्स फिमेल स्पोर्स तयार करत असतील then they are called as megaspore mother cells, that is capital MMC. This difference of writing also represent करतं की मायक्रोस्पोर मदर सेल्स हे साईजने छोटे असतात as compared to मेगास्पोर मदर सेल. त्यांच्यामध्ये मिओसिस होत आहे आणि गॅमेटोफाइट तयार होतो, विच इज अ व्हेरी स्मॉल आणि काही फ्यू सेल्सनी बनलेला असतो. त्यांच्यामध्ये परत गॅमेटोजेनेसिस होऊन मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात, सिनगॅमी होते, झायगोट तयार होतो. झायगोट इज अगेन डिप्लॉइड इन नेचर and this zygote further develops into sporophyte, which is having a proper photosynthetic phase. So हा मेनली डिप्लॉन्टिक फेज आहे, ती मेनली जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स मध्ये होते आणि काही अलगा, फॉर एक्झाम्पल फ्युकस स्पीशीज शोज दिस डिप्लॉन्टिक काइंड ऑफ लाईफ सायकल. आणि शेवटचा जो टाइप आहे तो आहे हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, की दोनही फेज असतात त्या मल्टीसेल्युलर असतात. बोथ द फेजेस आर मल्टीसेल्युलर आणि ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स मध्ये हा हॅप्लोडिप्लॉन्टिक कंडिशन आपल्याला दिसते. दोन्हीही इक्वली इम्पॉर्टंट असतात. म्हणजे इथे काय होतंय, स्पोरोफाइट जो असतो इट अंडरगोज, इट इज मल्टीसेल्युलर, त्याला प्लांट बॉडी असते. इट अंडरगोज मिओसिस, हे मिओसिस द्वारे स्पोर्स तयार होतात विच आर हॅप्लॉइड इन नेचर. हे स्पोर्स इंडिव्हिज्युअली गॅमेटोफाइट मध्ये कन्वर्ट होतात. हे गॅमेटोफाइट गॅमेट्स तयार करतात आणि हे गॅमेट्स मध्ये सिनगॅमी होऊन परत झायगोट तयार होतो आणि परत स्पोरोफाइट तयार होतो. So sporophyte also is multicellular and gametophyte is also multicellular. Bryophytes मध्ये जो गॅमेटोफाइट आहे तो इंडिपेंडंट आहे, तो डॉमिनंट आहे आणि त्याच्यामध्ये इट इज फोटोसिंथेटिक, म्हणजे इट इज अ प्लांट लाईक स्ट्रक्चर, प्लांट बॉडी त्याला आहे, एक थॅलॉइड बॉडी त्याला प्रेझेंट आहे. आणि त्यांच्यामध्ये जो स्पोरोफाइट तयार होतो तो सुद्धा मल्टीसेल्युलर आहे, बट इट इज शॉर्ट लिव्ड आणि तो आयदर कम्प्लिटली किंवा पार्शियली डिपेंडंट आहे या गॅमेटोफाइटवर. ही फीचर दिसून येतं आपल्याला ब्रायोफाइट्स मध्ये. त्याच्यानंतर डिप्लॉइड स्पोरोफाइट जो आहे तो जर डॉमिनंट असेल, इंडिपेंडंट असेल, फोटोसिंथेटिक असेल आणि व्हॅस्क्युलर प्लांट बॉडी त्याला स्ट्रक्चर असेल, तर सच काइंड ऑफ स्पोरोफाइट इज alternates its generation with multicellular saprophytic or autotrophic independent short-lived gametophytes. So जर आपण बघितलं की टेरिडोफाइट्स मध्ये एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन टू दॅट ऑफ ब्रायोफाइट्स आहे. टेरिडोफाइट्स मध्ये जो स्पोरोफाइट आहे तो इंडिपेंडंट आहे, तो डॉमिनंट आहे आणि गॅमेटोफाइट आहे तो शॉर्ट लिव्ड आहे, तो इंडिपेंडंट सुद्धा आहे. सो मोस्ट ऑफ द अल्गल जनरेशन आर हॅप्लॉन्टिक. एक्टोकार्पस, पॉलिसिफोनिया, केल्प आर हॅप्लोडिप्लॉन्टिक and fucus is the alga which is showing diplontic. Algae are the type of plants which show vast variety of alternation of generation. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये लिहून कळवू शकता. तुम्ही मला मेल मध्ये मेल करू शकता. तुम्हाला काही जर क्वेश्चन्स असतील, काही
डाऊट्स असतील, कुठल्या स्पेशल टॉपिक्सवर पुन्हा एकदा डिटेल्ड डिस्कशन हवं असेल ते तुम्ही मला सांगू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींबरोबर. धन्यवाद.